Hello friend, in today's lecture we are going to see how to convert moving coil galvanometer into an ammeter. ओके, म्हणजे आजच्या तासामध्ये आपल्याला मूविंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन ॲमीटरमध्ये कसं करतात ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर मूविंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी खालील मॉडिफिकेशनची गरज असते. ओके, टू कन्वर्ट an MGB into an ammeter, the below modification necessary. Okay, so first point is that its effective current capacity must be increased to the desired higher value. म्हणजेच काय, आपण MCB ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याची करंट कॅपॅसिटी इन्क्रीज केली गेली पाहिजे. ओके, एका ठराविक व्हॅल्यूपर्यंत. ओके, दुसरा पॉईंट, इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज्ड. द फायनाईट रेजिस्टन्स जी ऑफ द गॅल्व्हनोमीटर वेन कनेक्टेड इन सिरीज डिक्रीजेस द करंट थ्रू द रेजिस्टन्स आर which is actually to be measured. In ideal case, an ammeter should have zero resistance. याचा अर्थ काय, तर याचा जो रेजिस्टन्स आहे तो काय केला पाहिजे, डिक्रीज केला गेला पाहिजे. ओके, करंट वाढवला गेला पाहिजे आणि रेजिस्टन्स डिक्रीज केला गेला पाहिजे. ओके, आणि त्याच्यासाठी गॅल्व्हनोमीटर सिरीजमध्ये कनेक्ट केला गेला पाहिजे. ओके, म्हणजेच डिक्रीज द करंट थ्रू द रेजिस्टन्स आर. ओके, विच इज ॲक्च्युली टू बी मेजर्ड. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला समजतं आहे, आपण याच्यामधला रेजिस्टन्स कमी केला पाहिजे जेणेकरून आपल्याला याच्यातला करंट वाढवता येईल. हा दुसरा पॉईंट आहे. हां, आणि म्हणजेच सांगायचा अर्थ असा की ह्याचा रेजिस्टन्स झिरो झाला पाहिजे. म्हणजे रेजिस्टन्स झिरो झाला की काय होईल, करंट वाढत जाणार. ओके, म्हणजे करंट वाढवायचा असेल तर आपल्याला याचा रेजिस्टन्स झिरो केला गेला पाहिजे. तिसरा पॉईंट, इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेजेस विच आर लाईकली ड्यू टू पॅसेज ऑफ अन एक्सेस इलेक्ट्रिक करंट टू बी पास. तसेच अजून एक काळजी घेतली गेली पाहिजे, म्हणजेच आपण MCGला मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्याच्यासाठी जास्त करंट, एक्सेस करंट त्याच्यामधून पास होता कामा नये. ओके, so these points are very essential. In practice, this is achieved by connecting a low resistance in parallel with the galvanometer, which effectively reduces the resistance of galvanometer. ओके, म्हणजेच काय, जर आपल्याला हे प्रॅक्टिकली अचीव करायचं असेल तर रेजिस्टन्स हा म्हणजे लो रेजिस्टन्स हा पॅरलेलमध्ये गॅल्व्हनोमीटरच्या कनेक्ट केला गेला पाहिजे. ओके, तो दिस लो रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलेल इज कॉल्ड ॲज शंट. आणि ह्यालाच ज्यावेळेस आपण रेजिस्टन्स हा पॅरलेलमध्ये कनेक्ट करतो त्याला शंट असे म्हणतात. खाली त्याची अरेंजमेंट आपल्याला दाखवलेली आहे. ओके, तर यूज ऑफ द शंट, शंट कशा प्रकारे उपयोग करतात. तर पहिला पॉईंट ए, इट इज यूज टू डायव्हर्ट द लार्ज पार्ट ऑफ टोटल करंट बाय प्रोव्हाइडिंग अन अल्टरनेट पाथ अँड दस इट प्रोटेक्ट द इन्स्ट्रुमेंट फ्रॉम डॅमेज. म्हणजे जर डॅमेजपासून हे इन्स्ट्रुमेंट वापरायचं असेल तर करंट वेगवेगळ्या विभागामध्ये विभागला गेला पाहिजे. ओके, डायव्हर्ट केला गेला पाहिजे. लार्ज करंट जो आहे तो स्मॉल ह्याच्यामध्ये डायव्हर्ट केला गेला पाहिजे. आणि म्हणून असं जर केलं तर ते इन्स्ट्रुमेंट डॅमेजपासून दूर राहतं किंवा डॅमेज होत नाही. बी पॉईंट, इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ ॲमीटर. आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲमीटरची रेंज वाढते. ओके, करंट बोलण्याचं जे काही ॲमीटर त्याची रेंज वाढत जाते. तसेच तिसरा ऑप्शन सी, डिक्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट टू विच इज टू बी कनेक्टेड. आणि ज्या पॉईंटला रेजिस्टन्स कनेक्ट केला गेला आहे त्याचा रेजिस्टन्स कमी होत जातो. ओके, म्हणून द शंट रेजिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. तर खालीलप्रमाणे शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो. ओके, इन द अरेंजमेंट शोन इन द फिगर, खाली डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता खाली डायग्राममध्ये बघा नीट, काय काय दिलेलं आहे आपल्याला. तर आय एस म्हणजे काय, आय एस इज द करंट थ्रू द गॅल्व्हनोमीटर.
म्हणजे शंट करंट त्याला म्हणतात. गॅलोमीटरमधनं जो करंट फ्लो होतो त्याला आय एस असं म्हटलं जातं. म्हणून ह्या डायग्राममध्ये बघा नीट जर तुम्ही बघितलं इथं गॅलोमीटर आहे. ओके, हे ॲरो जे केलेलं आहेत, आय जी म्हणजे गॅलोमीटर करंट आणि ओके आय एस म्हणजे शंट करंट ही दिलेलं आहे. यस शंट. ओके, आय एस शंट करंट हा रेजिस्टन्स लावलेला आहे. तर खाली तुम्ही बघू शकतात की खालच्या डायग्रामनुसार द करंट थ्रू शंट इज, शंटमधून जो करंट फ्लो होतो तो खाली डेफिनेशनने सांगितला जातो. तर आय एस इज इक्वल टू आय मायनस आय जी. ओके, आय इज द करंट आणि आय जी इज द गॅलोमीटर करंट. म्हणजे आय मायनस आय जी इज इक्वल टू आय एस. आय म्हणजे टोटल करंट मायनस आय जी म्हणजे गॅलोमीटरमधनं निघणारा करंट इज इक्वल टू आय एस म्हणजे शंट करंट. तर ह्या इक्वेशनने आपल्याला करंट काढता येतो. ओके, म्हणून हिअर सिन्स एस अँड जी आर पॅरलेल. तर इथं बघा तुम्ही एस आणि जी हे पॅरलेल आहे. त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो की जी इंटू आय जी इज इक्वल टू एस इंटू आय एस. द जी इज गॅलोमीटर, आय जी इज गॅलोमीटर करंट विच इज इक्वल टू एस. एस म्हणजे शंट आणि आय एस इज इक्वल टू शंट करंट. ओके, तो देअर फॉर जी आय जी इज इक्वल टू एस आणि ब्रॅकेटमध्ये आय मायनस आय जी. ओके, तर आता आपल्याला एसची व्हॅल्यू काढायचं असेल तर आपण काय करणार, ही आय मायनस आय जी लेफ्ट साईडला घेऊन जाणार. मग लेफ्ट साईडला काय होणार, आय जी अपॉन आय मायनस ओके आय जी आणि कंसाच्या बाहेर कॅपिटल जी कॉमन काढला. ओके, तर काय राहिलं, इक्वेशन नंबर दिस इज यूजफुल टू कॅल्क्युलेट द रेंज ऑफ करंट दॅट द गॅलोनोमीटर कॅन मेजर. म्हणजे गॅलोनोमीटर जो करंट मेजर करतो ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या इक्वेशनचा उपयोग केला जातो, हे लक्षात ठेवा. तर आता पहिली केस, जर इफ द करंट आय इज एन टाइम्स करंट आय जी, जर करंट आय हा आय जीपेक्षा ओके जास्त असेल ओके, तो इट कॅन बी मेजर्ड. सो इफ द करंट आय इन एन टाइम करंट आय जी देन ओके देन आय इज इक्वल टू n into ig. So using this in the above expression we get s is equal to g ig upon n ig minus ig, or s is equal to g upon n minus 1. This is the required shunt to increase the range n times. Second, also if is is the current through the shunt resistance, then the remaining current I minus is will flow through galvanometer. Hence g of I minus is equal to s into is. That is आता आपण काय केलं, या ब्रॅकेटला जी ने मल्टिप्लाय केलं तर जी आय मायनस जी आय एस इज इक्वल टू एस आय एस. सो आता ही जी आय ह्या साईडला घेऊ आपण, तर एस आय एस प्लस जी आय एस इज इक्वल टू जी आय. सो आता काय करायचं, ही आपण कॉमन काढू. ओके, तर आयला ह्या साईडला घेतलं तर काय येणार, आय एस अपॉन आय ओके इज इक्वल टू जी अपॉन एस प्लस जी. तर दिस इज इक्वेशन विच गिव्स द फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट थ्रू द शंट रजिस्टर. तर ह्या इक्वेशनने आपल्याला टोटल करंट काढता येतो. ओके, तर हे इक्वेशन आपण आज पूर्ण केलं.